एव्हरीवन, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आमची सिया रेडी झाली। कुठे चालली बा तू? भुई। तर आज आहे फ्रायडे आणि आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आमचं ऑफिस वगैरे सगळं आवरलंय। सियाच्या पप्पांची आणखी पण मीटिंग सुरू आहे आणि आम्हाला निघायचं आहे गावी। तर कशासाठी? तर उद्या आहे रक्षाबंधन। तर रक्षाबंधनसाठी आम्ही निघालो आहे गावाकडे जाण्यासाठी। सिया कुठे चालले बा आपण? भुई। सिया पण एक्साइटेड आहे बघा। तर आता सियाचे मामा आले की आम्ही तावरून बसले ऑलरेडी। तो आला की जेवण करणार आणि मग निघणार। तर माझी मेहंदी बघा। मेहंदी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। सिया पण खूप एक्साइटेड आहे। सगळ्यांना हाय कर। हाय। तर आता येणारे 1-2 ब्लॉग्स हे तुम्हाला गावाकडचे दिसतील। तर मला माहिती आहे तुम्हाला गावाकडचे ब्लॉग्स खूप आवडतील, तर स्टे ट्यून। इकडे आमच्या बॅग्स वगैरे सगळे रेडी आहे। इकडे यांची पण आणखी सुरू आहे मीटिंग। देवपूजा पण झाली आहे संध्याकाळची दिवाबत्ती आणि इकडे सियाची सुरू आहे मस्ती। पिल्लू जय जय बाप्पा कर। जय जय बाप्पा कर। जय जय बाप्पा कर। बाप्पा कर जय जय। तर ही सियाची न्यू बॅग, न्यू पर्स। तर फायनली आम्ही आवरून निघालो गावी जाण्यासाठी आणि नेक्स्ट डे रक्षाबंधन होतं। सो त्यासाठी काही मिठाई वगैरे घेतली आणि निघालो। तर स्टार्टिंगलाच बघा ट्रॅफिकने कसं आमचं स्वागत केलं। तर आमच्या गावी जाताना हे एक घारगाव म्हणून गाव लागतं। तर इथला पेढा खूप प्रसिद्ध आहे असं मी यूट्यूबवर बघितलं होतं। सो म्हटलं आपणही ट्राय करून बघूया। तर आम्ही हे पेढे घेतले। ते की कंदी पेढा, बासुंदी पेढा, खवा पेढा असे वेगवेगळे टाईप्सचे पेढे होते। तर पेढ्यांची टेस्ट खरंच खूप छान होती। तुम्ही ट्राय करू शकता। किती छान आहे। 2 जण घाबरून देतात आणखी। लाईट बंद, लाईट चालू कर। मुद्दाम घाबरवता, मुद्दाम। किती छान आहे। शेवंता आता कसं वाटतंय? बाई चालू एखादं जनावर आडवं ते पण चालू कर। तर तुम्ही आत्ताच गावाकडचा व्ह्यू बघितला, किती सुंदर आहे। तर इकडे माझे मामा आणि त्यांची मुलं आले होते। तर इकडे साईडला पप्पांनी कांदे स्टोअर करून ठेवलेले आहेत। सध्या कांद्यांना चांगला भाव नाही आहे। सो तर सिया पण बघा, ती गावाकडे तिला खूप छान वाटत होतं। तिला वेगवेगळे पक्षी, प्राणी वगैरे दिसत होते, किडे मकोडे। तर अशा प्रकारे आम्ही रात्री 2 वाजले होते आम्हाला यायला आणि हे 2 जण बघा कसे गप्पा मारत बसले। पण मला ऑप्शन नाही ना। कसं वाटतंय तुम्हाला सासूरवाडीला येऊन? बोर वाटतंय। काय बोर वाटतंय? मग कुठं चांगलं वाटेल तुम्हाला? पुणे। इकडे किती भारी, काय झाडी, डोंगर तर नाही, काय म्हणू शकतो त्याच्या बदल्यात? काय ऊस, इकडे ऊस आहे, इकडे ऊस आहे। काय कांदे, इकडे कांदे। मग अजून काय पाहिजे तुम्हाला? मग लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कुठं कुठं जातात। यानंतर आमची तयारी सुरू झाली रक्षाबंधन सेलिब्रेट करण्याची। तर सगळ्यात पहिले मी माझ्या आजोबांना ओवाळून घेतलं। तर हे आहेत माझे आजी आणि आजोबा।
त्यानंतर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. तर सियाचं बघा मागं काय सुरू होतं. तर बाकीचे तुम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रक्षाबंधनसाठी आमच्याकडे कोण कोण आलं, आम्ही कुठे गेलो, हे सगळं तुम्हाला शेवटपर्यंत दिसणार आहे. घ्या. पुढं वाढा जरा तुमच्याकडे. तर रक्षाबंधन सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही निघालो वैजापूरला जाण्यासाठी. तर आम्हाला एका पाहुण्यांकडे जायचं होतं आणि सोबतच आरोहीला आणि दीदीला पण घेऊन यायचं होतं रक्षाबंधनसाठी. तर वाटेत आम्हाला माझे छोटे मामा भेटले आणि त्यांनी सियाला चॉकलेट्स वगैरे घेऊन दिले. तर परत थोडा थोडा पाऊसही सुरू झाला होता. तर तुम्हाला ते पुढे दिसेलच. तर संध्याकाळी आम्ही आलो होतो माझ्या आजीबाबांना भेटण्यासाठी आणि ह्या आहेत माझ्या 3ही माम्या. तर ह्या आमच्यासाठी बनवत होत्या पुरणपोळीचा स्वयंपाक. ही आहे माझी आजी, माझ्या मामाची मुलगी. तर हे आहेत माझ्या मामाचे मावशीचे मुलं आणि ही आहे माझी मावशी. तर सगळेजण बघा कसे व्हिडिओ देण्यासाठी ट्राय करत होते. नंतर इकडे बाहेर बसलेले आहेत सगळे जेंट्स, म्हणजे माझे मामा, आजोबा, भैया आणि मामाचे मुलं. हा आहे माझ्या मधल्या मामाचा मुलगा. हे आहे माझ्या मामाचं घर. कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर नेक्स्ट डेला नंतर होतं दीदीचं रक्षाबंधन सेलिब्रेशन, कारण की तिला रात्री यायला उशीर झाला होता. सो तिने संडेला रक्षाबंधन सेलिब्रेट केलं.
सेलिब्रेशन नंतर हे इकडं बघू शकताय तुम्ही ड्रोन. तर पप्पांनी ऊस लावलेला आहे आणि ऊसावर औषध मारण्यासाठी हे त्यांच्याकडे ड्रोन पद्धतीने ऊसावर फवारणी केली जाते. तर हे मी फर्स्ट टाईमच बघितलं, सो म्हणलं व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला दाखवावा. तर तुम्हाला हे कसं वाटतंय कसं नाही हे कमेंटमध्ये सांगा. तर बघा, आजकालची आधुनिक पद्धतीने शेती करणं किती सोपं झालं आहे आणि मला वाटतं हे गरजेचं आहे. तर सगळेजण हे ड्रोन कसं वर्क करतं आहे हे बघण्यासाठी खूप उत्सुक होते. इकडे माझ्या आत्या, पप्पा, आमची सियाई बघत होती नेमकं हे काय सुरू आहे. हां, फोनवर पार्टीच्या पार्टी गप्पा मारायच्या आणि आता जवळ एकमेकांसमोर आले काय समर्थ आहे. आता दोघे एकमेकांच्या मोबाईल मध्ये बघत बस. त्यानंतर माझ्या दोन्ही आत्या आलेल्या होत्या. तर इकडे त्यांचं रक्षाबंधन सुरू झालं. ह्या आहेत माझ्या मोठ्या आत्या आणि या छोट्या आत्या म्हणजेच सियाची आजी. तर त्यांचं सुरू झालं रक्षाबंधन. तर फायनली सगळ्यांचं रक्षाबंधन झालं आणि इकडे फोटोशूट पण करून घेतलं.
त्यानंतर माझ्या मामाच्या मुली आणि आम्ही आलो बेलाचे पानं तोडण्यासाठी. पप्पांच्या त्यांच्या शेतामध्ये बेलाचं झाड आहे. सो म्हटलं इकडनंच आपण बेलपत्र घेऊन जावं, कारण की पुण्याला आम्हाला बेलाचे पानं चांगले भेटतही नाही. किती पैसे द्या पण 108 पानं हे चांगले नाही भेटत. सो म्हटलं घरचे आहे तर घेऊन जावे. नंतर इकडे दीदी आणि जीजू निघाले घरी जाण्यासाठी. तिला आता करमणार आम्हाला जायचं. आपल्याला म्हणते घेऊ नका. खाऊ घ्यायचा. अरे फक्त एकदाच नका, 2 वेळेस नका म्हणा लागतात. चांगले घाल मम्मी जवळ घे. तर इकडे भैयाला आता त्यांना राखी बांधायचं बाकी होतं. सो त्यांनीही राखी बांधून घेतली. त्यानंतर ऐश्वर्यानेही सियाच्या पप्पांना आणि काकाला राखी बांधून घेतली. आणि असं होतं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन. सगळेजण आले, सगळेजण भेटले, खूप छान वाटलं. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. धन्यवाद.